जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप बहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन
विठ्ठल
हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मन भूनी शरण जावे सर्व भावी देवासी सर्व भावी देवासी सर्व भावे देवासी शरण जावे सर्व भावी देवासी सर्व भावी देवासी सर्व भावी देवासी हा उतरिला
मनवून
शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, अनंत ही नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तरी प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तडीद्वास सन्नील मेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरमतुष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण
दुसरे चरण दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुग्रह प्राप्त तत्वं महेंद्रायणी तीर भूमो वसंतं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हे मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन हरे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा गोपर देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा अवे
जेने पंढरी सारिखा आपुलाच धामन गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सका सोयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा हो दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची मनवोनी शरण जावे सर्व भावी देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त देहू निवासी असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा भगवंताच्या शरणागतीचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्यासारख्या मनुष्य शरीर प्राप्त झालेल्या जीवाला उपदेश करतात। हे जीवा, तुला जर या भवसागरातून तरुण जायचं असेल, तुझ्या ठिकाणी असलेली अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि तुला परमसुखाची अनुभूती घ्यायची असेल तर तुला भगवंताला शरण जावं लागेल। ऐका सज्जनांनो, जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून उपदेश करतात। उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशाः, हिताचं कथन केलं जातं त्याला उपदेश असं म्हणतात। जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या अंतःकरणातील तळमळ व्यक्त करतात। ऐका ना, महाराज म्हणतात तुम्ही जर भगवंताला जर शरण गेलात तर परिणाम काय होईल? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, या भवसागरातून तुम्हाला पार करण्याचं कार्य तो परमात्मा करेल। मग महाराज तुम्ही म्हणताय तो परमात्मा भवसागरातून पार करेल, पण आईला तिरावून पहिलं तिराव घेऊन जाईल, त्याचा स्वभाव कसा आहे? महाराज म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो करुणावंत आहे। ऐका ना, तो परमात्मा कृपाळू आहे, तो परमात्मा दयाळू आहे, प्रेमळ आहे। महाराज तो परमात्मा नको त्याला दुर्जन जरी असला तरी त्याचं महाराज रक्षण करणारा परमात्मा आहे। तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, करुणावंत आहे, प्रेमळ आहे, असं तो परमात्मा आहे। महाराज हे तुम्ही नुसतं वरवर बोलताय का? महाराज म्हणतात नाही, मला अनुभव आलाय, मला जो अनुभव आलाय तो मी अनुभव या अभंगातून प्रगट करतोय। तू का म्हणे
साक्षी आले तरी केले प्रगट पुण्यस्मरण म्हटलं की महाराज वर्षश्राद्ध म्हटलं की आपल्याला दुःख होतं. पण ऐका ना, जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं आजचा हा दिवस धन्य आहे. काय धन्य आहे महाराज? भजन कीर्तन हे कोणाच्याही घरी होत नाही, भाग्यवंताच्याच घरी. भजन कीर्तना भाग्यवंत घरी भजन कीर्तना भाग्यवंत घरी भजन कीर्तना भाग्यवंत घरी भजन कीर्तना काची वाट पाहे रघुनंदन काची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंत घरी भजन कीर्तना भाग्यवंत घरी भजन कीर्तना त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंत घरी भजन कीर्तन भाग्यवंत घरी भजन कीर्तन. वा भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन त्यांची वाट पाहे रघुनंदन हो त्यांची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन. भाग्यवंताच्या घरी भजन कीर्तन होतं महाराज. कोणाच्याही घरी भजन कीर्तन होत नाही, त्याला घर भाग्यवंताचं लागतं. अतिशय असं सुंदर असं नियोजन केलं आहे, सुंदर असं साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही सगळे जमलेले आहात. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश ठरलेला आहे. सूर्य उगवला की मावळणं हे ठरलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जसं रहाड गाडगं फिरतं ऐसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा उपजते नासे उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज जसं घड्याळाचा काटा फिरतो तसं महाराज आपलं जन्म आणि मृत्यूचं चक्र हे फिरत असतं. इथं जो आलेला आहे त्याचं जाणं निश्चित आहे. इथं कोणीच महाराज राहत नाहीये. येथे आले अवतार येते पामारा जीवनीती येते पामारा जीवनीती येथे नाही गुरु आले अवतार येते पामारा जीवनीती येते पामारा जीवनीती. येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. महाराज जो इथं आलेला आहे त्याचं जाणं निश्चित ठरलेलं आहे. एक ना एक दिवस त्याचं जाणं निश्चित आहे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराज ज्याची ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश ठरलेला आहे. मरण महाराज कोणाला चुकत नाहीये. महाराज मरण कोणालाच चुकवता येत नाहीये. महाराज शेवट हा निश्चित ठरलेला आहे. ऐका, दृष्टांत मध्ये सांगायचं झालं
एक ब्राह्मण देवा होते. ब्राह्मण देवा पूजा करत असताना त्यांना खूप दिवसानंतर एक मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर ऐका ना, तो मुलगा असा खेळत होता. त्याने एका बिळामध्ये हात घातला आणि हात घातल्यानंतर त्या बिळातून भला मोठ्या सापानं त्याला दंश केला. तो मृत्युमुखी पडला. ब्राह्मण गयावया करायला रडायला लागला. कोणी माझ्या मुलाला मारलं? त्या सापाकडे पाहिलं, मोठी काठी घेतली आणि सापा मागे पळायला लागला. साप पुढे पळतोय, ब्राह्मण देवा मागे पळतात. पळत असताना त्या सापाची गाय झाली. काय झाली? गाय झाली. आणि गायी मागे एक वाघ पळत होता. वाघाने येऊन गायीचं नरडं फोडलं आणि गायीला मारलं. महाराज ते ब्राह्मण देवा जरा आश्चर्यचकित झाले आणि विचार करायला लागले. हात जोडले, शरण गेले. बाबा तू कोण आहेस? तू कोण आहेस? तो म्हटला मी काळ आहे. महाराज तो म्हणला मी काळ आहे. अरे भल्या माणसा, तू अगोदर सापाच्या रूपाने मला दिसला, नंतर गायीच्या दिसला, नंतर वाघाच्या दिसला. एवढं सगळं तू मला भेट दिलीस, तर मला एक सांग ना, माझं मरण कधी आहे? काय म्हटलं तो ब्राह्मण देवा? काळाला म्हटला माझं मरण कधी हे सांग एकदा देवा. काळ म्हटला तुझं मरण कधी आहे हे सांगत नाही, पण तुझं मरण कशाने आहे हे तुला मी सांगतो. काय? तुझं मरण कधी आहे हे सांगत नाही, पण तुझं मरण कशाने आहे हे मी तुला सांगतो. कृपा करून सांगावे अशी विनंती केली ब्राह्मण देवानं. त्याने सांगितलं तुझं मगरीपासून मरण आहे. तुला मगरीच्या रूपानं मी येणार आणि तुला खाणार, तुला मारणार, तुला घेऊन जाणार, असं काळानं ब्राह्मण देवाला सांगितलं. ऐका ना, ब्राह्मण देवाचा नित्यक्रम चालूच होता. पाणी जरी दिसलं महाराज की घाबरायचे ब्राह्मण देवा. नको बाबा, हे पाण्यामध्ये काय असतं? चिडिया आकाश में उडती है मगर रहती कहाँ है? पाण्यामध्ये मगर असती. ब्राह्मण देवाला भीती वाटायची. कोणी पाणी जरी दिलं तरी ब्राह्मण देवा म्हणायचे नको बाबा, मला भीती वाटते, नको. मगर मरण मरण महाराज कोणालाच नको वाटते. मला सांगा उमरेकर, देव आपल्या घरी यावा असं कोणाकोणाला वाटतं? देव आपल्या घरी यावा असं कोणाकोणाला वाटतं? सगळ्याला वाटतं देव आपल्या घरी यावा, देव आपल्या घरी यावा. मला आता खरं सांगा, असं कोणाकोणाला वाटतं की आपण देवाच्या घरी जावं? असं कोणाला वाटतं का आपण देवाच्या घरी जावं? जर मला सांगा, सुख कोणाला आवडतं? सुख कोणाला नकोय का? सुख प्रत्येकाला आवडतंय. असा कोणी नवस केलाय का? पांडुरंगा मी पंढरपूरला येतो, तुझं दर्शन करतो, पायी येतो, प्रदक्षिणा करतो, चंद्रभागेचं स्नान करतो आणि घरी आल्यानंतर मला चिकनगुन्या होऊ दे, असं कोणी म्हणतं का महाराज? असं कोणीच म्हणत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, माझा लागी दुःख भावे, माझा लागी दुःख भावे, दुःख भावे, माझं लागी दुःख भावे. ऐसे कोणी भावे ना दिवे, ऐसे भावना दिवे, माझा लागे दुःख भावे, माझा लागे दुःख भावे, दुःख भावे, दुःख भावे. असं कोणीच म्हणत नाहीये की मला दुःख व्हावं, मला देवाच्या घरी जायला नको वाटतं, देव आपल्या घरी या वाटतो. ब्राह्मण देवा घाबरायचे. पण ऐका ना, ज्या राज्यामध्ये ब्राह्मण देवा राहत होते त्या राजाचा मुलगा मोठा झाला, त्याच्याकडे विद्या ग्रहण केली आणि त्या राजानं सांगितलं, राजाच्या मुलानं पण केला, जर गुरुजी माझ्या विवाहाला आले, लग्नाला आले तरच मी लग्न करणार आहे, नाहीतर लग्न करणार नाही. मला सांगा
राजाच्या पोराचं लग्न एखाद्या गावातल्या मुलीबरोबर होईन का हो? दुसऱ्या राज्यातल्या राजकन्यासोबत लग्न होतं. मग त्यानं पण केला की गुरुजी तुम्ही माझ्या लग्नाला आले पाहिजेत. गुरुजी म्हणले नको बाबा, भला मोठा समुद्र आहे, सरोवर आहे, नको मला, कारण की माझं मरण मगरीत आहे. मगर कुठं असते? पाण्यात असते. खरं सांगू, माणसाने जीवन जगत असताना आपल्याला मरायचंय असं जगावं. लय अमर झाल्यासारखं जगू नये महाराज. भला किती मोठा पैसा असेल, किती संपत्ती आहे आपल्याकडे, कोणतं पद आहे, पण ऐका ना, एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जायचंय. देह हे काळाचे धन कुबेराचे, मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह ही काळाचे, धन कुबेराचे. देह कुणाचा आहे? महाराज हा काळाचा देह आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज देह हा काळाचा आहे, पण धन कुणाचं आहे? तर धन कुबेराचं आहे. पण ऐका ना, कुबेर एवढा भिकारी नाहीये की आपल्या 10 एकर साठी आणि 100-2-4 लाखासाठी आपल्या घरी यायला. तो काय एवढा हलकट नाहीये महाराज. जर कुबेर जर म्हटलं कोण असेल तर आपल्या पश्चात आपली मुलं, आपली बायको, आपलं सुना, बाबा म्हणले सुना. महाराज हे सगळे जर म्हटलं तर हे कोण आहेत? कुबेर आहेत. कुबेर सगळे महाराज कुबेर आहेत. आपण गेल्यानंतर महाराज काही लोक म्हणतात मी आहे म्हणून सगळं चाललंय. पण ऐका ना, एकदा आपण गेलोत ना, आपला दसक्रिया विधी होतो, 13वा होतो, मासिक झालं तर होतं, वर्ष श्राद्ध होतं. एकदा वर्ष श्राद्ध झालं रे झालं, आपल्यावर काय उगत? गवत. काय उगत? गवत उगत. म्हणून घमंड करायचं नाहीये. लई 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 माणसाने धावायचं नाही, लई पळायचं नाहीये. ऐका ना, ते ब्राह्मण देवा नको म्हणायचे, मला नको नको, मला नको. त्या राजानं सांगितलं गुरुजी तुम्हाला आम्ही 10 क्विंटल मोहरा देतो, अर्ध जहाज मोहरा देतो. मोहापायी ब्राह्मण देवा तयार झाले. गेले त्या सरोवराच्या जवळ गेले आणि तिथं गेल्यानंतर महाराज पाणी पाहिलं की ब्राह्मण देवा 2 हात मागं गेले. नको नको, पाणी आहे, मगर आहे, माझं मरण आहे. पण ऐका ना, पुन्हा राजानं मोह दिला. राजा म्हटला गुरुजी ही माझी 1000 सैन्य आहे आणि मी स्वतः तुमच्या बरोबर येतो, कसलं घाबरताय? चला. राजा गुडघे इतक्या पाण्यामध्ये गेला, कमरा इतक्या पाण्यामध्ये गेला. ऐका ना, छाती इतक्या पाण्यामध्ये गेल्यानंतर तो राजा जो होता, तो राजा कोण झाला? काळ झाला, मगर झाला. आणि जे सैन्य होतं 1000 ते मासे झालं आणि राजाचा, त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. महाराज कितीही पळापळ केली, कितीही ओढाताण केली, तर महाराज काळाच्या हातून आपण सुटत नाही. आपलं मरण निश्चित आहे. पण ऐका ना, या मरायच्या अगोदर आपण काय केलं, इथं जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक देखली या विठ्ठलाची ओ देखली या विठ्ठलाची देखली या विठ्ठलाची
सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. महाराज जन्माला आल्यानंतर त्या भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, त्या देवाला पाहिला पाहिजे. तर महाराज आपण नको त्या गोष्टीच्या भानगडीत पडलोय. एक सुंदर पद आहे, ऐका. किस धुन में बैठा बावरे, किस धुन में बैठा बावरे, किस मद में तू मस्ताना है. अरे सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. क्या लेकर आया था बंदे, फिर क्या लेकर जाएगा. क्या लेकर आया बंदे, क्या लेकर जाएगा. अरे मुट्ठी बांधे आया जग में, ओ मुट्ठी बांधे आया जग में, हाथ पसारे जाना है. सोने वाले भगवाना फिर आया है. सोने वाले जाग जाने, सोने फिर आया है. सोने जाग जा, सोने फिर आया है. क्या लेकर आया है. अरे किस धुन में बैठा बावरे, किस मद मस्ताना है. अरे सोने वाले, अरे झोपलेला उठ, संसार मुसाफिर खाना है. अरे क्या लेकर आया था बंदे, काय घेऊन आलो असं भल्या माणसा. क्या लेकर आया था बंदे, फिर क्या लेकर जाएगा. अरे मुट्ठी बांधे आया जग में, ओ मुट्ठी बांधे आया जग में, हाथ पसारे जाना है. नगर का सौदागर तू खाया, नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू खाया नगर का सौदागर, तू खाया नगर का सौदागर, तू खाया नगर का सौदागर है. तुझे अपने वतन पे जाना है. तू खाया नगर का सौदागर. अपने वतन पे जाना है. तुझे अपने वतन जाना है. तुझे अपने वतन पे जाना है. अरे तू खाया नगर का सौदागर, अरे तू खाया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है. तू खाया नगर का काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. माता कहे बेटा मेरा है, बेटा कहे माता मेरी है. न माता जी का न बेटे का, ये तो जन्म देने का नाता है. काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है. न कमाल का न कबीर का, ये तो हर गुण गाने का नाता है. काया नगर का सौदा, अगर तुझे अपने वतन पे जाना है. देखत नैनों में मिट्टी मिलाई,
देखत नैनों में मिट्टी मिलाई राम, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई। आपने खातिर महल बनाया, आपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया, आपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया। देखत नैनों में मिट्टी मिलाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई। काया नगर का सौदा। महाराज प्रत्येकाला जायचंय, आपण म्हणतो मोठा बंगला बांधलाय, मोठी गाडी घेतली, पण ऐका ना, हे सगळं इथं ठेवून जायचंय. क्या लेकर आया था, काय घेऊन आलोय आपण, काय घेऊन जाणार आहे, हे ऐका. जन्माला आल्यानंतर आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताच्या कीर्तनाला आलं पाहिजे, भगवंताच्या कथेला आलं पाहिजे. हे तर महाराज आपला जन्म व्यर्थ आहे. जन्माला आल्याला सार्थक काहीतरी झालं पाहिजे. कोबराय म्हणतात, तुम्ही जन्माला आलात तर तुम्ही काय करा, त्या भगवंताला शरण जा. पण महाराज जीवाची अशी गंमत झाली, तुमच्या आमची अशी गंमत झाली की आपण नको त्याला शरण जातोय. काही शास्त्राने विकल्प केले, जीवानं जडाला शरण जावं का न जावं, एक. जीवानं जीवाला शरण जावं का न जावं, दोन. जीवाने इतर देवांना शरण जावं का न जावं, तीन. आणि जीवाने परमात्म्याला शरण जावं का न जावं, चार. महाराज शरण का जायचं, तर स्वदुःखाची जाणीव होणं हे शरणागतचं पहिलं लक्षण आहे. स्वदुःखाची जाणीव, स्वसामर्थ्याच्या बाहेर आहे याची जाणीव होणं हे शरणागतचं दुसरं लक्षण आहे. स्वदुःखाची जाणीव स्वसामर्थ्याच्या बाहेर आहे आणि केवळ त्या परमार्थामध्ये ते सामर्थ्य आहे याची जाणीव होणं हे शरणागतचं तिसरं लक्षण आहे. विठ्ठल जीव नको त्याला शरण जातो, जीवानं देवाला शरण गेलं पाहिजे, पण जीव हा जडाला शरण जातोय. जड नाम संसार, संसाराला जीव शरण जातोय. म्हणून महाराज पदरामध्ये केवळ आणि केवळ दुःख भोगावं लागतंय, कारण त्या संसाराचं स्वरूपच आहे दुःख बांधव आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, मानवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार, मानवडी आहे हा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या प्रपंचामध्ये या संसारामध्ये मला सुख कुठं नाहीये. आपला वाटतंय पण महाराज सगळं दुःखच आहे. सुख पाहता
जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. महाराज संसारामध्ये कसं आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ संसार दुःखामुळं. संसारामध्ये दुःखच आहे, पण महाराज हा जीव दुःखाला शरण जातोय, या संसाराला शरण जातोय, म्हणून त्याच्या पदरात दुःखच. महाराज आपण ज्याच्याकडे जातो तो महाराज तोच देणार ना. तुम्ही जर या गायनाचार्य आमच्या संजय महाराजकडे गेले आणि त्यांना म्हटले महाराज जरा पखवाजाचे 2-4 बोल शिकवा, आम्हाला शिकवतील का ते म्हणतील मी तुम्हाला राग शिकवतो, राग 2-4 चाली देतो. तुम्ही आमच्या आदिनाथ महाराजांकडे जा, महाराज आम्हाला जरा तुम्ही 2-4 वेदांताच्या प्रक्रिया सांगतील का ते म्हणते मी तुम्हाला मुखडे सांगतो, लाग्या सांगतो. बरोबर की नाही महाराज. मग ज्याच्याकडे जाताल तुम्ही तो त्याच्याकडे जे आहे तेच देणार. जर तुम्ही संसाराला शरण जर गेलात तर संसार काय देणार, दुःखच देणार. महाराज संसारामध्ये दुःख आहे. अहो तुम्ही आम्ही शरण गेलो याच्यात नवल नाही. जरा वेदांताच्या कसोटीवर सांगत झालं, प्रपंचामध्ये आरंभ हा अनुकूल आहे, प्रपंचामध्ये आरंभ हा अनुकूल आहे पण परिणाम मात्र प्रतिकूल आहे. तसं परमार्थामध्ये आरंभ हा प्रतिकूल आहे तर परिणाम मात्र अनुकूल आहे. प्रपंचामध्ये आरंभ हा अनुकूल आहे, सुखाचा आहे, पण परिणाम मात्र दुःखाचा आहे. ऐका, आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत, आपल्याकडे गाय म्हैस कुत्रा शेळी मेंढी लेंडी सगळे आपल्याकडे प्राणी आहेत, बरोबर. जर आपला बैल सुटला तर आपण त्याला पकडण्यासाठी काय करू, बैल सुटला, बैलाला पकडण्यासाठी काय करू आपण. वा, खानदान शेतकरी. काय करावं लागतं, त्याला चारा दाखवावा लागतो. महाराज म्हणतात हिरव्या पेंडी चारा भांबावे पशु. जर हिरवी पेंडी पाहिली तर पशु सुद्धा भांबावतो. महाराज त्या बैलाला हिरवी पेंडी दाखवली की बैल त्या पेंडीकडे येतो. महाराज हिरवी लुसलुसीत. जो बैल सकाळी 7 वाजता घरातून जातो, संध्याकाळी 12 वाजता येतो, पण महाराज पेंडी दाखवली एकदा यसन टोचली की बैल 6च्या आतमध्ये. मी बैलाच सांगतोय, हा प्रापंचिक बैल म्हणजे बैल आहेत का विठाला. आपण काय आहोत हे माणसानं मान्य केलं पाहिजे. बाबाने मान्य केलं. बघा जगामध्ये काही 4 वर्ग आहेत. काहींकडे अनुभवही नसतो आणि अनुवादही नसतो. काहींकडे अनुभव असतो परंतु अनुवाद नसतो. काहींकडे अनुभव नसतो पण अनुवाद असतो. आणि जगामध्ये संत असं तत्व आहेत, त्यांच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. मुक्त अनुभव घेतात आणि स्वतःपुरता मर्यादित ठेवतात, त्यांना मुक्त म्हणा. ऐका, अनुभव घेतात आणि स्वतःपुरता मर्यादित ठेवतात, त्यांना मुक्त म्हणा. आणि अनुभव घेतात आणि संपूर्ण जगाला देतात, त्यांना संत म्हणा. विठाला अनुभवाले अंगा, अनुभवाले अंगा, अनुभव आले 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 अंगा.
महाराज जो अनुभव येतो संतांना, संत अनुभव तो अनुवाद करतात. ऐका, आपण त्या बैलाला बांधतो, पकडतो, त्याला हिरवी पेंडी दाखवतो, महाराज तो बैल भांबवतो. हिरवी पेंडी पाहिली की एखादा पोरगा लई वन्या फिरत असेल तर आपण काय म्हणतो, त्याचं एकदा व्यसन बसली, त्याचं लग्न केलं की तो आपोआप रांकीला लागवतो. बरोबर की नाही? बाबा जरा प्रतिसाद चांगला देतात. बरोबर बाबा? तो रांकीला लागतो म्हणजे बाबाला अनुभव आहे. महाराज काही अनुभव घेता येतात पण सांगता येत नाहीत. बायकोने घराच्या आत 2-4 चापटे आणलेल्या 4 लोक सांगता येतात का? नाही सांगता येत. प्रपंचातले अनुभव सांगताच येत नाहीत पण परमार्थातले अनुभव नक्की सांगता येतात. विठ्ठल त्या बैलाला बांधल्यानंतर त्या बैलाला महाराज काय त्रास असतो. येसन टोचल्यानंतर त्याला बैलगाडीला झोपतात, त्याला टायरला झोपतात, आऊत हाणतात, नांगरट. महाराज किती त्रास असतो त्या बैलाला. तो बैल थकून जातो आणि म्हाताऱ्याचे बैलाचे पार दात पडतात आणि म्हाताऱ्यापणला म्हणतो, महाराज मला आता माळ घाला वाटते. आता कोण म्हणतंय? म्हातारा बैल म्हणा. म्हातारं म्हणलं मला जायचंय परत. म्हातारपणला म्हणतो आपण, आम्हाला आता देवदेव करायचा आहे. पण ऐका ना, देवदेव हा म्हाताऱ्याचा नसतो. महाराज हे तरुण विद्यार्थी आहेत. महाराज तरुण हे कसे आहेत? तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. तरुणपणामध्ये माणसाने परमार्थ केला पाहिजे. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हातारं झाल्यानंतर महाराज काय अवस्था असते. नाकमुख गळू लागले शंभू. काय महाराज, काय किती त्रास असतो. श्वानापरी गती झाली. महाराज कुत्र्यासारखं जीवन होतो, कुत्र्यासारखं म्हातारपणाला. त्यामुळे जोपर्यंत आपल्यात ताकद आहे, जोपर्यंत आपल्यात सामर्थ्य आहे, तोपर्यंत महाराज तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. काही लोक म्हणतात, ऐका, काही लोक म्हणतात, महाराज या वयात हे, काय म्हणतात, महाराज या वयात हे. मी त्यांना म्हणत असतो, या वयात हे, या वयात या वयात. खरा परमार्थ महाराज याच्यात आहे, खरा आनंद याच्यात आहे. महाराज किती जरी आपण किती पैसा कमवला, धन कमवलं, काय कमवलं, महाराज त्यात सुख नाहीये, त्यात समाधान नाहीये. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, महाराज कितीही आपण पळापळ केली, धावपळ केली, तर या प्रपंचामध्ये महाराज केवळ आणि केवळ दुःख आहे. पण महाराज परमार्थामध्ये सुख आहे. तुम्हाला एवढ्या दुःखाची निवृत्ती व्हायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? देवाकडे जावं लागेल, संतांकडे जावं लागेल. तुमच्या ठिकाणी असलेलं अज्ञान, या अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर तुम्हाला संतांकडे जावं लागेल. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे. सर्व स्वीसी ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अति आणावे, तरी या संता भजावे. सर्वस्वेशी संतांकडे जा, संत तुम्हाला ज्ञान देणार. तर एक मनुष्य तुकोबरायांकडे आला. तुकोबराला म्हणला, तुकोबराय, मी या संसाराला शरण गेलोय, या संसाराच्या अधीन गेलोय, पण मला केवळ आणि केवळ दुःख भेटतंय, मला केवळ त्रास होतोय, मी काय करू? तुकोबराय म्हणतात, तू संसाराला शरण जाऊ नको, तू त्या विठोबाला शरण जा. विठोबाशी शरण जावे. महाराज विठोबाला शरण गेलं पाहिजे. महाराज कसं जायचं? महाराज म्हणतात, सर्व भावाने शरण जायचं. अभंगाचं पहिलं चरण. शरण जावे मनवानी, शरण जावे मनवानी, शरण जावे मनवानी, शरण जावे.
म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज या अभंगातून म्हणतात तुम्ही भगवंताला शरण जा, तुमच्या ठिकाणी असलेली दुःखाची निवृत्ती होईल आणि तुम्हाला सुखाची अनुभूती होईल. या भवसागरातून तरुण जातात तुम्ही भवदुस्तर नदीचा. तो परमात्मा आहे कसा, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. तुकोबराय म्हणतात मी स्वतः अनुभव घेतला. तुका म्हणे साक्षी तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुकोबराय म्हणतात आम्ही अनुभव घेतला आणि तुमच्या जगासमोर सांगतो. तुमचा कळवळा येतोय म्हणून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सांगतो बाबांनो तुम्ही भगवंताला शरण जा, भगवंताचं भजन करा. तुमचं हित भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनी या मन एकविध, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाची. वाचेने भगवंताला शरण जावं. तुकोबराय वाचन शरण गेले. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने पांडुरंग. महाराज अखंड भजन केलं, अखंड नामस्मरण केलं आणि संत महात्म्याने तुमच्या आमच्या उद्धारासाठी आपल्याला महाराज विनंती केली. पाय पडले संत महात्मे, हात जोडले, आपल्या चरणावरती नतमस्तक झाले. सांगतो तुम्हासी
बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. लागो निया पाया विनवितो तुम्हाची लागो निया पाया विनवितो तुम्हाची लागो निया पाया विनवितो तुम्हाची ताली बोला मुठी नामा ताली बोला मुठी नामा विठ्ठला मना वेलो वेला विठ्ठला मना वेलो वेला मना वेलो वेला मना वेलो लागून या पाया विनवितो तुम्हासी. महाराज तुमच्या पायावर चरणा नतमस्तक होतो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याच्या सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. भगवंताचं नामस्मरण करा असं संत महात्म्यानं सांगितलं. त्यांच्या जीवनामध्ये जो आलेला अनुभव आहे संत महात्म्यानं अनुभव प्रगट केला. ऐका या आजच्या या पुण्यस्मरणानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराज काही शास्त्रानं आपला कर्म सांगितले तर नित्य कर्म सांगितले, नैमित्तिक कर्म सांगितले, काम्य कर्म सांगले आणि प्रायचित्त कर्म सांगले. नित्य कर्म म्हणजे काय, नैमित्तिक कर्म म्हणजे काय, काम्य कर्म म्हणजे काय आणि प्रायचित्त कर्म म्हणजे काय. नित्य कर्म जे दररोज केलं जातं त्याला नित्य कर्म म्हणतात. जसं की आंघोळ करणं, देवपूजा करणं हे नित्य कर्म आहे. पण आजचं जे कर्म आहे ते नैमित्तिक कर्म आहे. काही काळानंतर जे कर्म केलं जातं ते नैमित्तिक कर्म आहे. आणि आदरणीय आपले मारुती दादानं आजचं ह्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वडिलांच्या प्रित्यार्थ पुण्यस्मरणानिमित्त आजचं हे अखंड भजन नामस्मरण कीर्तन हे आयोजन केलं आहे. त्यांना देवळे कोटी कोटी धन्यवाद. महाराज तुकोबराय म्हणतात पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिही लोकी झेंडा. महाराज असं काहीतरी महाराज आपल्या वडिलाच्या पश्चात बघा आपल्या आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. महाराज बाप ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला हात नाहीये त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला पाय नाहीये त्याला पायाची किंमत विचारा. पण ऐका ज्याला बाप नाहीये त्याला बापाची किंमत विचारा. महाराज बाप म्हणजे बाप असतो. महाराज एकदा जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत बापाला मिठी मारा. बापाचं चुकलं असेल बिचारा बापाचं वय झाल्यानंतर बाप चुकतो. बाप बोलत असेल, बाप राग करत असेल, बाप चिडचिड करत असेल, पण ऐका ना जर बाप जर आपल्याला पाहायचा असेल महिला मंडळ बाप महाराज बाप नारळ माहिती नारळ तुम्ही जे नारळ वरून आपला कडक दिसतं पण आतमध्ये फोडल्यानंतर आपल्याला गोड पाणी देतं असा आपला बाप असतो. एक गीतकार खूप छान म्हणतात उरामधी माया त्याची काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामधी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे उमगाया बाप रे लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे उमगाया बाप रे लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे आपल्या मुलासाठी बाप रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रंदिवस तळमळ करतो. रात्री अंधार असो, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, चिखल असो, काही जरी
असलं, इजांचा कडकड असला, ढगांचा गडगडाट असला, तरी बाप आपला लेकरासाठी फक्त शेतामध्ये राहतो महाराज. फक्त लेकरासाठी त्याची अपेक्षा असते, अरे मी आयुष्यभर कष्ट केले, पण माझ्या मुलानं कष्ट नको करायला, माझ्या मुलाचे सुखाचे दिवस यावे, त्यासाठी बाप रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रंदिवस झिजतो. ऐका ना महाराज, बापाला बोलता येत नाही, बापाला रडता येत नाहीये, बापाला चार चौकात महाराज आपला बाप, ऐका, आपला बाप महाराज आपला बनेल जर फाडला तर आपल्याला नवीन घेऊन देतो, पण बिचारा बाप महाराज फाटका बनेल घालतो, तोच बनेल रोज धुवून घालतो. ऐका, आपल्या मुलाची शाळेची फी जरी भरायची असेल तर महाराज बाप आपली 1 एकर जमीन विकायला तयार असतो, पण त्याच बापाला म्हातारपणी मुलं सांभाळत नाही महाराज. त्या बापाचा राग करतात, त्या बापाला वेळेला जेवायला देत नाहीत, त्या बापाला खायला देत नाहीत. किती कष्ट केले बिचारानं. अहो आपल्याला जेव्हा महाराज आपला बाप पायी चालत होता, आज आपला मोटरसायकल आहे, आपला 4 व्हीलर मध्ये फिरतो, आपल्या बापामुळे. आपण म्हणतो ही जमीन माझी आहे, अरे गपरे बाबा, त्या बापानं 1 रुपया जमा करून 1 रुपया जमा करून महाराज त्या माई माऊलीला लुगडं घेतलं नाही, बापानं साडी घेतली नाहीये, पण आपल्या मुलाच्या शिक्षणाची फी भरली, आपल्या मुलाला शिकवलं. पण महाराज तीच पोरं कालांतरानं आपल्या आई बापाला विसरतात, म्हातारपणाला विसरतात. महाराज त्याची माया कशी असते, मुखी मुखी माया त्याची काळ्या घालमेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल, लेकराच्या पाया जन्म उधळेल. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप र, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप र. लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप र, उमगाया बाप र. लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप र, उमगाया बाप समजायला लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. हो बिचारी माय रडते, पण बिचारा बापाला रडता येत नसतं महाराज, बापाला रडता येत नाही, माय रडून मोकळी होते. महाराज बापाची किंमत कधी कळते माहितीये का, कधी कळते महाराज. माझा एक मित्र होता शाळेत शिकत असताना. ऐका, त्या मित्राचे वडील तो लहान असतानाच त्यांचा ऍक्सिडेंट मेले होते महाराज, गेले होते सोडून, निरोप दिला त्या जगाचा. या ऐका, माझे वडील जेव्हा कॉलेजला यायचे तेव्हा तो रडायचा, तो म्हणायचा महाराज माझे पण वडील असते तर आज आले असते, फी पैसे दिले असते खर्चायला, पण महाराज मला बाप काय हे काहीच माहित नाहीये. जर बाप जर नाव घेतलं तर माझ्या अंगावर काटा येतो, रडतो महाराज तो. माझ्या डोळ्यातल असवा कुणी मायानं पुसताना, माझ्या डोळ्यातल असवा कुणी मायानं पुसताना, हुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला
किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यान कशी कतार लावलेली मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी होऊन कदाट तोया गोष्ट बाबाची सांगताना उरी होऊन दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना महाराज बापाची गोष्ट सांगताना महाराज अंतःकरण महाराज मिळतं अंतःकरणामध्ये महाराज दुःख निर्माण होतं पण ऐका ना जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत सेवा करा त्यांची महाराज माये बाप केवळ पाशी त्याने न जावे तीर्थाशी ज्याला आई वडील आहेत त्यांनी तीर्थयात्रा करायच्या भानगडीत पडू नका ऐका ना आपण ज्या पंढरपूर तालुक्यामध्ये राहतो त्या पंढरपूर तालुक्यामध्ये देव आला महाराज देव कशासाठी आला हो कशासाठी आला उमरेकर देव कशासाठी आला पंढरपूरमध्ये आई बापाच्या सेवेसाठी भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली म्हणून देव गोकुळाहून आला कुठं आला पंढरपूरला कशासाठी आई वडिलांची सेवा केली म्हणून मला देव जर आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये आई वडिलांची सेवा केली भक्त पुंडलिका म्हणून आला असेल तर या पंढरपूर तालुक्यामध्ये वृद्धाश्रम किती असावे किती असावे लाज वाटते शोकांतिका वाटते महाराज की आपल्या याच पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली त्यामुळे देव पंढरपूरला आला त्याच पंढरपूर तालुक्यामध्ये 4 वृद्धाश्रम आहेत दुर्दैवाची गोष्ट लाजीरवाणी गोष्ट आहे पण ऐका ना महाराज आई वडिलांची सेवा करावं महाराज आपण जेव्हा लहान असतो तेव्हा महाराज आपल्याला बाप आपला खांद्यावर घेऊन घोडा होतो आपला बाप आपल्यासाठी घोडा होतो महाराज आपल्याला किती लहानाचं मूळ आपण काही जरी विचारलं तर आपण महाराज बापाला विचारलं तर बाप आपल्याला उत्तर देतो परंतु म्हातारपणाला बापाला आपली गरज असते काय बापाला आपली गरज असते महाराज पण पोरं असं झालंय महाराज एवढी बेमान दुनिया झाली आहे एवढी बेमान झाली गुरुजी आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे माँ बाप को कोई नहीं माने कोई नहीं माने कोई नहीं माने औरत को बहुमान कोई नहीं माने कोई नहीं माने कोई नहीं माने औरत को बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे महाराज ही दुनिया बेमान झाली आहे महाराज म्हणतात आई रे बेमान दुनिया आई रे आई है बेमान दुनिया आई है माँ बाप को कोई नहीं माने माँ बाप को कोई नहीं माने कोई नहीं माने औरत को बहुमान है आई है बेमान दुनिया आई रे आई है महाराज आई बापाला पुढे जपत नाहीत पण बायकोला महाराज मोठा मान देतात बायकोला मोठं पद देतात सगळ्या चाव्या बायकोच्या हातात देतात पण ज्या बापानं ज्या आईनं लहानाचं मोठं केलंय त्याला आपण विचारत नाही तर हे दुर्दैव आहे पण ऐका तुमच्या गावामध्ये सगळेच असं समजतो मी की सगळेच तुम्ही आई वडिलांची सेवा करत आहात इथून पुढे चांगली करा काही सोबत येत नाहीये आजामेला पंजामेला बाप मसना गेला देखत नातू पण तोही तैसा झाला महाराज आप सगळं चाललंय एक गोष्ट सांगू का माता मौल्यांनो ऐका तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलगी सुखात असावी तर तुम्ही पण आपल्या सुनेला सुखात ठेवा काय
आपण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, म्हातारपणाला आपलं तोंड गप ठेवत जा. म्हाताऱ्याला पण सांगतो काय, आपलं तोंड गप ठेवा. पोरं जे आणतील ते खायचं, गप डोळ्याने टाका टाका बघायचं, काही बोलायचं नाही. म्हातारपण सुखात जाईल. तुम्ही जर म्हणले नाही नाही मला असं वाटतं, तुला काय वाटतंय, काही कोणी ऐकत नाही सध्या महाराज. त्यामुळे म्हाताऱ्याने जास्त डोकं लावायचं नाहीये. महाराज म्हणतात तुम्ही जर भगवंताला शरण गेले तुम्हाला भवसागरातून तारून नेईल. ऐका, आई वडिलांची सेवा करा, व्यसन करू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यसन, महाराज व्यसन एक क्षणाची नशा आहे पण कधी जीवनाची दुर्दशा. महाराज व्यसन कधी करू नका. दारू, गुटखा, मावा, गांजा हे व्यसन करू नका. गांजा दारू मत पियो यारो, गांजा दारू मत पियो यारो. कल गुंग हो जाती है, कल गुंग हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो, गांजा दारू मत पियो यारो, मत पियो यारो, गांजा दारू मत पियो यारो. भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा. हेच या श्राद्धाच्या निमित्तानं तुम्हाला आव्हान करतो. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तन महोत्सव आयोजित केला, आदरणीय शिवाजी संभाजी तळेकर कैलासवासी यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव मारुतीदादा असतील आणि राजेश भैया असतील, या दोघांनी राजेश भैयांनी मला आमंत्रित केलं. तुम्हाला खरं सांगू, आज आमच्या फुलसांगवी नगरीमध्ये वैराग्य महामेरू श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण महोत्सव चालू आहे. त्यामुळे एवढ्या धावपळीमध्ये मला येणं शक्य नव्हतं, पण राजेश भाऊनी खूप आग्रह केला म्हणून येता आलं. महाराज ही एवढी मोठी माणसं, महाराज खूप उंचीची माणसं येतात. मी ज्यांच्याकडे माझं गायन शिक्षण झालं, माझे गुरुजी आज उपस्थित आहेत, भजन सम्राट गणेश महाराज जरांगी गुरुजी, त्यांच्या जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे संजय महाराज देवकर गुरुजी महाराज, संगीत अलंकार महाराज, पुण्यामध्ये त्यांचे खूप मोठे विद्यार्थी आहेत, बीडमध्ये पण आमच्या खूप गुरुजींचे विद्यार्थी आहेत. गुरुजी पण वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमासाठी आले, केवळ आणि केवळ राजेशदादाच्या आग्रहावर. त्यांनी खूप आग्रह केला, नाही महाराज तुम्ही गायनाचार्य घेऊन या. पेटीवादक आहेत आमचे महादेव महाराज इंगळे, मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, ज्यांचा महाराष्ट्रामध्ये महाराज आज मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. आदिनाथ महाराज जरांगी गुरुजी ती आहेत, त्यांना खूप धन्यवाद. मृदंग सम्राट, मृदंग विशारद आमचे वेदांत महाराज आहेत. महाराज त्यांचं नाव वेदांत आहेत पण ते मुखडा वाजवतात, पखवाज वाजवतात. त्यांनी वेदांत सांगायला पाहिजे, पण महाराज सुंदर असं त्यांची संस्था आहे. आपले मुलं म्हातारपणे आपल्या कमरात लाथानं घालाव्या, आपले मुर्ग सत्कार्याला लागावे, आपले मुलं निर्व्यसनी व्हावे, आपले मुर्ग चांगल्या आपल्या म्हातारपणी जपावे, सेवा करावी. आपल्याला जर वाटत असेल तर आमच्या वेदांत महाराजांची ही बालगोपाळ वारकरी शिक्षण संस्था आहे पंढरपूरला. तुम्ही नक्की वेदांत महाराजांकडे संपर्क करा आणि तुमचे पोरं संस्थेमध्ये टाका. सगळ्यांना आपल्या गावचे असणारे भजनी महाराज आहेत उपस्थित, तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला ज्ञानेश्वर ज्ञानराव माऊली, ज्ञानराव माऊली.